मोठी बातमी आपण पाहतोय। खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना मुख्य सूत्रधार करा, भोंदूबाबाला वाचवण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटलांनी केलेली आहे। एसआयटी तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होत आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आहेत। आपण जाऊयात थेट। नक्कीच माझ्यासोबत आता रुपाली ठोंबरे पाटील आहेत। खरं तर या प्रकरणामध्ये आता वेगळा ट्विस्ट आलेला आहे। जे व्हिडिओ समोर येत होते त्या व्हिडिओबाबत तडजोड किंवा सेटलमेंट करण्यात आल्याचा आता आरोप जे आहे ते आता रुपाली ठोंबरे पाटीलने केलेला आहे। नेमकं ती तडजोड काय होती, त्या व्यक्ती कोण होत्या त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई, आता वेगळं वळण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। नेमकं काय प्रकरण होतं? एक वर्षभर हे प्रकरण सुरू होतं का? मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते, या भोंदूबाबाचा जो काही गुन्हा समोर आलेला आहे याच्या कड्या रोज पायमुळापर्यंत जोपर्यंत आपण जातोय आपल्यासमोर येणार आहेत आणि त्या भयंकर आहेत। या ज्या भोंदूबाबाला जे 2 जण ब्लॅकमेल करत होते, ज्याच्यासाठी चाकणकरांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये खरातच्या बाजूनी गुन्हा दाखल करून घ्या की त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात आणि त्याला धमकी देतात, हा एक प्रयत्न करण्यात आला। पत्रकारांना धमकवण्यात आलं, जो भांडाफोड केला होता, म्हणजे प्रकरण दाबण्यात आलं। त्यावेळेला त्यातली जी 2 व्यक्ती आहेत, जी मुलं आहेत, ती पुण्यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याकडे आली, त्यांना हे सगळे पुरावे दिले आणि महिलांवर आवाज उठवण्यासाठी, न्याय मागण्यासाठी खरं तर हे पुरावे त्यांना देण्यात आले। परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुमाऊली म्हणणाऱ्यांसोबत तडजोड केली। ती तडजोड काही एका मोठ्या रकमेमध्ये झाली आणि प्रकरण तिथंच थांबलं। आता वर्षापूर्वी जर ही काही वर्षापूर्वी किंवा महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी जर हे लोक तिथं आली होती तर त्याच वेळेला पुन्हा सांगते, हा जर गुन्हा दाखल झाला असता तर पुढच्या महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या। कोण सामाजिक कार्यकर्ते कोण आहे? नाही, मी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याचं नाव तुम्हाला सांगेल। एसआयटीनी पण तो तपास केलेला आहे, पोलिसांकडे पण ती माहिती आलेली आहे। पण पुण्यातील त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत की ज्या हेरिनी महिलांच्या प्रश्नावर उभं राहत होत्या असं म्हणतात। संगीता तेवारांनी तर तृप्ती देसाईंचं नाव घेतलं या प्रकरणात। आत्ता घेतलेलं आहे का? मग बरोबर आहे ना, तीच माहिती आहे। बघा, जी म्हणजे मी काही अजून 2 दिवसांनी का तुम्हाला म्हणले, कारण का मला त्यातले सगळे एव्हिडन्स, पुरावे हे सगळे तुमच्यासमोर मांडायचे आहेत म्हणून, आणि हे पोलिसांसमोर गेलेले आहेत म्हणून। त्या तृप्ती देसाईचं होत्या, त्यांच्याकडे जर व्हिडिओ आले होते तर त्यांनी का नाही तातडीने त्या भोंदूबाबावर कारवाई केली? त्या तर देवावर किंवा काही रूढी परंपरांवर आक्षेप घेणाऱ्या आहेत, चळवळीतल्या आहेत, तिथे सुद्धा चाकणकरांसोबत तडजोड करून ते प्रकरण दाबण्यात आलं। अजून चाकणकरांचे किती पुरावे हवेत, या म्हणूनच मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे की यांचा या गुन्ह्यामध्ये हस्तक्षेप दिसत आहे। आपण या सूत्रधार आहेत, यांना आपण तातडीने अटक करावी। संविधानावर बसणारी व्यक्ती पत्रकारांना धमकावते, अत्याचार करणाऱ्या माणसाला वाचवते, असे पुण्यात आलेल्या जे विषय घेणार आहेत त्यांच्यासोबत तडजोड करते, हे भयाने। आता या ज्याच्यामध्ये तृप्ती देसाईंचा कसा रोल होतो? कारण ती जी 2 मुलं आहेत, तुम्ही म्हणतात ते पुण्यामध्ये आले होते, ते कुठल्या अँगलने आले होते? म्हणजे तृप्ती देसाई पण खरातांकडे जात होतं का? नाही, तृप्ती देसाई खरातांकडे जात होतं का तर त्याचा काय त्यांचा व्हिडिओ वगैरे नाही आहे। पण तृप्ती देसाईंकडं महिलांना न्याय मिळावा म्हणून तो व्हिडिओ आहे, परंतु त्यांनी त्या विषयामध्ये तडजोड केलेली आहे। तडजोड कुणासोबत केली? चाकणकरांसोबत केली। चाकणकरांना तडजोड करायची काय गरज होती? चाकणकरांचे तर व्हिडिओ नव्हते, व्हिडिओ होते भोंदूबाबाचे, तो तुमच्याशी संबंधित होता, त्याच्या सूत्रधारच चाकणकर होत्या म्हणून चाकणकरांनी तडजोड केली। आणि चाकणकर संविधाना पदावर बसून या सगळ्या यंत्रणेचा गैरवापर करत होती, गुन्हेगारांना वाचवत होती। महिलांवर शोषण करण्यासाठी तिने मुक्त व्यासपीठ त्या भोंदूबाबाला दिलं होतं आणि त्या ज्या पदावर बसलेल्या आहेत, पुन्हा सांगते, राज्य महिला आयोग, फार मोठी गरिमा आहे हो, फार महिलांना त्याच्याबद्दल आदर, रिस्पेक्ट, विश्वास आहे, तो त्यांनी त्याचाच गैरवापर केलेला आहे म्हणून चाकणकरांवर आक्षेप आहे। तडजोड जी रक्कम आहे ती मोठी असू शकते, खूप मोठी आहे, कोटीच्या घरात आहे, पण येईल ते आता।
कोटीच्या घरात 1 कोटी का 2 कोटी कोटीच्या घरात ती तडजोड आहे. की या सगळ्या गोष्टी आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना तर पत्र लिहिलेलं आहे, याही गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे का? 100% माननीय मुख्यमंत्रींना, देवाभाऊंना या सगळ्या गोष्टीची पुरावेसह माहिती आहे. म्हणूनच त्यांनी लुकआउट नोटीस काढली आणि त्यांनी चाकणकर बाईला तातडीने राजीनामा द्यायला सांगितला. म्हणून तो राजीनामा द्यायला त्या पोलीस महासंचालकाकडे केला. पण चाकणकर बाई इतकी निरशूड आणि इतकी घाण महिला आहे की ते संचालकाला पोलीस महासंचालकांना राजीनामा देत असताना जाणीवपूर्वक शेवटचं राज्य महिला आयोगाचं जे काही त्यांनी पत्र दिलं, अहो त्याच्या मेन आरोपी तुम्हीच आहात, गुन्हेगार तुम्हीच आहात. मी तर म्हणते बरं झालं दिलं. आता महासंचालक सांगायला मोकळे की याच्या सूत्रधारच तुम्हीच सांगितलं होतं जाता जाता मॅडम की सखोल चौकशी करा. त्या चौकशीमध्ये पुराव्यानिशी तुमचाच सहभाग आहे, तुमचेच बाकीचे सगळे हस्तक्षेप आहेत. त्याच्यामुळेच सांगितलं की चाकणकर यांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कुणालाही वाचवलं जाणार नाही ही खात्री मला आहे. कारण का माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्याचे तपासात त्या SIT स्थापन करून तेजस्विनी सातपुते यांना योग्य ते आदेश आणि कठोर आदेश दिलेले आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनता माता भगिनींना विश्वास दिलेला आहे. ज्या गुन्हेगारांनी हे कौतुक केलेलं आहे ते सत्तेमधले जरी असले आणि जर त्या मंत्री जरी असले तरी कोणाला सोडणार नाही. आता तृप्ती देसाईंकडे पण तपास व्हावा असं वाटतं तुम्हाला? निश्चित तपास होणार ना त्यांच्याकडे कोणते व्हिडिओ आले होते, निश्चित मग त्याच्यात निलेश. त्यांनी काय केलं, मग ती तडजोड कोणासोबत झाली, मग ती तडजोड येणारी व्यक्ती समोर ही असणार आहे. त्याच्यामुळे तपास त्यांच्याकडे होणार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आता जे 1 वर्षापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी जे व्हिडिओ जे बाहेर आले होते त्याच्याबाबत बी आता तपास होणं आता हे गरजेचं असल्याचं जी मागणी आहे ती आता रुपाली ठोंबरे यांनी केलेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये आता दुसऱ्या व्यक्तीची एक एंट्री झाली असं म्हणावं लागेल. खरं तर या प्रकरणामध्ये गंभीर आरोप करण्यात आलेले आहे. आज तपास होणं गरजेचं आहे. कारण ते जर व्हिडिओ बाबत जर तडजोड झाली असेल किंवा ते जर सेटलमेंट केली असेल तर ही अगदी त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सखोल तपास केला जात आहे आणि त्यावेळी तपासाअंती काय समोर येतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी.